आणि दरम्यान दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू साइड लाईन टच मुळे पंच नितीन उर्फ नानासाहेब साठे फ्री हिट देतात, नो चेंडू घोषित करतायत आणि राज भोसले संघाचं खातं खोललं जाते ते 2 धावेनं. धावसंख्या होते ती नाबाद 1. पुढचा चेंडू फ्री हिट तो अक्षय तावरे. तो सर आजच्या सामन्याचं जे पंच आहेत त्याच्यामध्ये स्ट्राईकचे जे पंच आहेत आमच्या मंडळाचे सर्व प्रमुख असणारे नाना साठे, नाना उर्फ नितीन साठे, की जे नगरसेवक तथा सभापती पाणी पुरवठा माडा नगर पंचायत आहे. ही एक विशेष गोष्ट आहे. सुहास होय किरण सर. आणि दरम्यान विजय हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू अडकावला आहे कव्हरच्या दिशेनं, खणखणीत असा चौकार. या चौकारा सुंदर अशी उत्कृष्ट अशी प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते अक्षय तावरेच्या बॅटीमधून आणि या चौकारासह राज भोसले संघ पोहोचतो तो 5 धावसंख्येवर. नाबाद 5. फक्त एका चेंडूचा खेळ झालाय. विजय खडके षटकातील पुढचा चेंडू घेऊन एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली राज भोसले संघाची नाबाद 5. समोर आहे तो अक्षय तावरे, कोरगाव बारामतीचा अतिशय गुणी खेळाडू आणि हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं तडकावला आहे षटकारासाठी. खणखणीत असा षटकार. खणखणीत असा षटकार. षटकाराच्या साह्यानं राज भोसले संघाची धावसंख्या होती ती नाबाद 11. फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. एक जबरदस्त असा काउंटर अटॅक आपल्याला राज भोसले संघाकडून पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं नारायणराजे तुळजापूर संघानं पहिल्या ओव्हरमध्ये धडाकेबाज असा 26 धावा पटकावलेल्या होत्या, त्याच पद्धतीनं राज भोसले संघ वाटचाल करतोय. दरम्यान आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन धावतोय तो विजय. समोर आहे तो धडाकेबाज फलंदाज अक्षय तावरे, जो की वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूंचा सामना करून 10 धावसंख्येवर खेळतोय. उत्कृष्ट ऑलराऊंडर प्लेअर अक्षय तावरे. सामना करेल तो विजयचा. आणि आत्ताचा हा चेंडू पिचच्या खाली पडल्यामुळे नो घोषित करतायत ते पंच नितीन उर्फ नानासाहेब साठे. आणि दरम्यान गोलंदाजीतील नियंत्रण हरवलेलं विजयकडून आणि यापूर्वीच्या चेंडूवर जे चौकार आणि षटकार मारण्यात आले होते त्याचा निश्चितच दबाव जाणवतोय गोलंदाजावर आणि त्या दबावाखाली चेंडू नो घोषित होतोय. आणि या 9 धावेसह स्वैर धावेसह धावसंख्या होती ती नाबाद 12. फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. विजय खडके षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर आहे अक्षय आणि अक्षयसाठीचा हा चेंडू अक्षयने तडकावला स्ट्रेटच्या दिशेनं. खणखणीत असा चौकार. पर्यंत अपेक्षित अशी धावगती राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो राज भोसले संघ. आणि दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन धावतोय तो विजय खडके. समोर आहे तो परत एकदा अक्षय तावरे. 5 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येवर खेळतोय विजय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडूचा एक चांगला समाचार घेतोय. फक्त 1 धाव मिळते. एका धावेसह धावसंख्या होते ती नाबाद 17. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये जबरदस्त अशा 17 धावा पटकावल्या त्या राज भोसले संघानं. अक्षय आत्ताचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू 85 जातो. धावता धोरचा धोका डायरेक्ट हिट त्या ठिकाणी होते आणि दुसरी धाव घेण्यासाठी दरम्यान दोन्ही फलंदाज धावतायत आणि 2 धावा पूर्ण करून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार देतो यावेळी
खरं तर ज्यावेळी डायरेक्ट हिट होते त्यावेळी आपण खरं तर उत्साहित होतो, परंतु या ठिकाणी आत्ताची ही डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचलाय तो फलंदाज आणि त्यामुळे नाबाद घोषित केलंय पंच नाना साठे यांनी. आणि या 2 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते ती 21 वर. जिंकण्याचं समीकरण होतं 29 चेंडू मध्ये 87 धावा जमवायचे. स्टार 11 कुर्डवाडी संघाचे कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल. उपळाईचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. आपण लगेच थोडस यायचंय. दूर भाई चलो जल्दी. अव्यात या षटकातील मला वाटतं आतापर्यंत फक्त एका चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आहे तो सौदागर जाधव, एकच सुरेख गोलंदाज आणि त्याच्यासमोर यावेळी फलंदाजीसाठी अक्षय तावरे. 7 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी साकारताना सौदागर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू अतिशय उत्तुंग अशा पद्धतीचा फटका, चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. लाजवाब अशा पद्धतीचं टायमिंग होतं. आत्ताचा चेंडू खर तर खोटाचा प्रयत्न. ब्लॉक खोल मध्ये टाकायचा होता, थोडासा खर तर होताही, परंतु ज्या पद्धतीचा फटका लाजवाब. धावसंख्या 27 वर पोहोचते. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा फटका, अतिशय सुंदर असा फटका. चौकारासाठी अक्षय येणं. धावसंख्या 31 वर पोहोचते. षटकातील 3 चेंडू मध्ये 12 धावा जमवल्यात आणि 4था चेंडू. पुन्हा एक अतिशय कडक फटका म्हणता येईल. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. तीस धावांची खेळी साकारताना आयकॉन खेळाडू अक्षय तावरे बारामतीकर. लाजवाब अशा पद्धतीचा फटका म्हणता येईल. या षटकातील 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 16 धावांची लयलूट करताना राज भोसरे संघातील खेळाडू. आणि आता मात्र 107 108 धावांच्या या आव्हानाला उत्तर देताना मोठ्या धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी तशाच पद्धतीचं कडक उत्तर म्हणता येईल. धावसंख्या पोहोचते 1.4 षटकानंतर धावसंख्या आहे ती 35. सामना जिंकण्यासाठी 17 धावांचा जो रिक्वायर्ड रन रेट आहे जवळपास त्याच्या जवळपास फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज 2 षटकानंतर 40 धावा जमवल्या तर तुळजापूर संघाने. आणि आतापर्यंत मला वाटतं 1.4 षटकामध्ये 35 धावा जमवलेत. आणि पुन्हा एक लाजवाब अशा पद्धतीचा फटका जवळपास पाठीमागच्या अगदी हलगीच्या आवाजासारखा आवाज फलंदाजीमध्ये बॅट मधून काढताना फलंदाज. रंगनाग रंगनाग आवाज बॅट मधून फटक्याच्या साह्याने काढताना फलंदाज. पाहुयात पुन्हा एक उत्तुंग फटका. पुन्हा एकदा रंगनाग हलकीची आठवण या ठिकाणी झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि दरम्यान यानंतर होणारा सामना स्टार 11 कुर्डवाडी वर्सेस JR क्रिकेट क्लब उपळाई ठोंगे. या सामन्याची नाणेफेक माढा नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सन्माननीय विकास भैया साठे यांच्या हस्ते होते. यानंतर होणारा सामना स्टार 11 कुर्डवाडी षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी संतोष. यावेळी अतिशय उत्तुंग अशा पद्धतीचा फटका. चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आणि लाजवाब अशा पद्धतीचा फटका.
आणि अक्षय तावरे की ज्यानं 12 चेंडूंचा सामना करत आतापर्यंत 47 धावांची जबरदस्त खेळी, आयकॉन खेळाडू आणि ज्या पद्धतीचा फटका आहे, लाजवाब अशा पद्धतीचा फटका म्हणता येईल. लेग स्टंपच्या बाहेर पडणाऱ्या चेंडूवर उत्तुंग अशा पद्धतीचा फटका. पाहूयात, एकच त्या ठिकाणी जबरदस्त वातावरण म्हणता येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवर त्याच दिशेनं फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु संतोष नलावडे एक कसलेला गोलंदाज थोडासा टप्पा आखून ठेवला. आडवर चेंडू आदळतोय, निर्धाव ठरतोय. धावसंख्या आहे ती 52, जिंकण्यासाठी 21 चेंडू मध्ये 56 धावा आवाक्यात वाटणार आव्हान आता वाटू लागलंय. त्यामुळे आत्ताचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय. एकाच धावेवर समाधान म्हणून लागतंय ते अक्षय याला. पहिल्या षटकामध्ये जवळपास 19 धावा त्यानं बहाल केलेल्या. पाहूया या षटकामध्ये उत्सुकता ठरेल. विजय नियंत्रित मारा करण्यामध्ये यशस्वी ठरतोय, आपल्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र उंचावून मारला हा फटका. पाहूया जबरदस्त असा या ठिकाणी आपलं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय तो अक्षय तावरे. अतिशय सुरेख असं त्याचं हे अर्धशतक. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेक्षक स्वागत करतायत, अभिनंदन करतायत. आपल्या संघासाठी खरं तर एक बहुमोल योगदान, आक्रमक अशी फलंदाजी, नेत्रदीपक अशी फलंदाजी म्हणता येईल. थरार सेमीफायनलचा अक्षय, प्रेक्षकांच्या दिशेनं तू बॅट उंचावायचे, तुझं अर्धशतक पूर्ण झालंय, अभिनंदन. तर हा सामना राज भोसरे या संघाने जिंकला. तर वैभव भांगे यांच्यातर्फे ₹1000 पारितोषिक. पाहूया विजय आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेनं गोलंदाजीच्या माध्यमातून नेतोय की काय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचावून मारलेला हा फटका. पाहूया जेल बाजूला धोका आणि 6 धावा. क्या बात है. खरं तर सेमीफायनलचा हा सामना आणि रंगतदार होणार नाही असं या मैदानावरती कधीच घडलं नाही. आणि असंच इतिहासाची पुनरावृत्ती अक्षय तावरे, जो की आयकॉन खेळाडू राज भोसरे संघाकडून. राज भोसरे थोडस निश्चितच आपल्या सामन्यावरती पकड निर्माण करतोय. प्रवीण कांबळे सर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक अक्षयच्या फलंदाजीसाठी. विजयश्री खेचण्यासाठी तयार. समोर आहे तो अक्षय. पुन्हा एकदा उंचावून मारलेला. तर हा षटकार म्हणजे माझ्या डोक्यावरून मारला हा षटकार. 6 धावांसाठी. सलग 3 षटकारांचं पारितोषिक जे अंकुश रणदेव यांच्याकडून होतं ते पटकावतोय तो अक्षय. धावसंख्या होते ती सचिन साठे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. सचिन साठे धावसंख्या आहे ती 73. 3.4 षटकांचा खेळ अद्याप झालेला. थरार रोमहर्षक हा सामना. फलंदाजीसाठी एक उत्तम अशी फलंदाजी करतोय. त्याची बॅट तळपते या मैदानावरती. विजय त्याचा हा चेंडू. क्या बात है. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. अठरा चेंडू आणि 72 धावा. अरे वा, खरं तर सुंदर अशी फलंदाजी.
रेकॉर्ड करतोय तो अक्षय तावरे. अक्षय तावरे यांच्यासाठी अजून एक बक्षीस आलेलं आहे. जर या चेंडूवर षटकार मारला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण कांबळे सर यांच्याकडून आलेलं आहे. विजय पाहूया, नियंत्रित मारा करण्याची गरज आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. पुन्हा एकदा हा षटकार. आमचे मित्र निलेश देवकुळे आणि ढोलकी आणि आवाज आणि त्यांचं नृत्य, खर तर आनंदित झालेत ते खूप. आणि कृष्णात आकाश तावरे याने 1,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे प्रवीण कांबळे सर यांच्याकडून. आता जर अक्षय तावरेनं 6 मारला, यावेळेस मात्र झेल उडालेला पाहूया. नो मॅन्स लँड त्या ठिकाणी एक खरं तर लकी शॉट. पुन्हा एकदा धावन होतो का कृष्णा गवळीचा थ्रो, आणि चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. पाहूया, थोडस अपील करतायत. 4 धावा नाहीत. ओके ठीक आहे. फलंदाजाच्या बॅटला लागून जाणारा हा, आणि आताच्या केवळ 2 धावा. एक दक्ष असे फलंदाज, त्यांचा निर्णय उत्तम म्हणता येईल. या ठिकाणी आम्हाला थोडस दिसण्यास प्रॉब्लेम होतोय, परंतु पंचांच्या सहाय्याने आम्ही निश्चितच आपणासमोर योग्य ते निर्णय समालोचकाच्या माध्यमातून आम्ही पोहोच करू. स्वतः फलंदाजांची खरं तर मी नेहमीच खिलाडू वृत्तीचं कौतुक करतो. स्वतः फलंदाज त्यानं हे सांगितलं की माझ्या बॅटला हा चेंडू लागून चौकार गेलेला आहे. अभिनंदन. अशाच पद्धतीच्या मनोवृत्तीची गरज, खेळास पोषक असं वातावरण. यावेळेस मात्र झेल उडालेला आणि अक्षय तावरे बाद होतोय.